जालना में बीजेपी विधायक बबनराव लोनीकर ने मंत्री पद को लेकर बड़ा बयान दिया है। परतूर में आयोजित एक कार्यक्रम में उन्होंने खुलासा किया कि उन्होंने देवेंद्र फडणवीस से योग्यता के आधार पर मंत्री पद दिए जाने की मांग की है। लोनीकर ने कहा कि मराठवाड़ा में उनके जितना वरिष्ठ कोई विधायक नहीं है और उनके ऊपर भ्रष्टाचार का कोई दाग भी नहीं है। महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता थोडा व्यथित झाला होता, पण शेवटी राज्यासमोरचं संकट होतं। उद्धव ठाकरेंचं सरकार हे निष्क्रिय होतं, भ्रष्ट होतं। गृहमंत्रीच महिन्याला 100 कोटी रुपये वसुली करत होते। प्रत्येक मंत्र्याची 2.5 वर्षात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आली। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं शरद पवारांचं असणारं सरकार भ्रष्टाचारामध्ये तुडुंब भरवटलेलं होतं, बुडालेलं होतं। अन्याय अत्याचार होत होते, साधू संतांना रस्त्यात तुडवलं जात होतं, मारलं जात होतं। चांगल्या भारतीय जनता पक्षाच्या किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत होतं। माझ्यावरही एक खोटा गुन्हा दाखल झाला। त्या काळात देवेंद्रजीला अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी सुडाचं राजकारण केलं। आपले आमदार आहेत, खासदार आहेत, अनेकांच्यावरती खोटे नाटे खटले दाखल केले, जेलमध्ये टाकलं आणि विकासाच्या नावानं बोलवलं। 0% विकास होता आणि त्यामुळं जी अराजकता माजली होती, जे रावणासारखं सरकार चालवत होते, कुंभकर्णासारखं सरकार चालवत होते, हे सरकार लुटक सरकार होतं उद्धव ठाकरेंचं। मागेही जात नव्हता रिक्षा आणि पुढेही जात नव्हता, जागेवर रेस होत होता। आणि हे सरकार काढल्याशिवाय, हे सरकार पाडल्याशिवाय, आपलं सरकार आल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती आणि विकास होत नाही।